काँग्रेसच्या वतीने परभणीत सद्भावना यात्रा काढण्यात आलेली आहे। पोखर्णी ते परभणी ही सद्भावना यात्रा असणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा निघते। सर, काय उद्देश आहे या यात्रेचा? दुर्दैवाने महाराष्ट्रात सद्भावना ही लयास जात आहे आणि पर्याय स्वरूप जातीय तेढ, धार्मिक तणाव हा निर्माण झालेला आहे। भ्रष्टाचारही प्रशासनात वाढलेला आहे। जबाबदार राजनीतिक जे कार्यकर्ते आहेत, मंत्री आहेत, हे बिनबुडाचे आणि तेढ निर्माण होणारे वक्तव्य करतात आहे। सोबतच शेतकरी हा शेतमालाला भाव नसल्यामुळे परेशान आहे। बेरोजगारांना रोजगार नाही, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्ण ढासळलेली आहे आणि या सर्वांना चा परिणाम म्हणून आता सद्भावना ही लयास गेली आहे। मात्र सद्भावना ही जोपर्यंत वृद्धिंगत होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र धर्म वाचू शकणार नाही, संविधान वाचू शकणार नाही। त्यामुळे आजचा जो युग धर्म आहे हा युग धर्म सद्भावनेचा युग धर्म आहे आणि ती लढाई लढण्याकरता आम्ही सद्भावना पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। परभणीमध्ये मध्यंतरी संविधानाची विटंबना झाली, त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला। अजून त्यांच्या कुटुंबाचं म्हणणे न्याय मिळाला नाही, दोषी पोलिसांवर कारवाई झाली नाही। ही दुर्दैवी बाब आहे। अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहे। परभणीची परिस्थिती आपण सांगितली, बीडमध्ये संतोष देशमुखांची असेल, पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटना असतील, अशा अनेक गोष्टी दुर्दैवाने होत आहे आणि याला संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे। मात्र आता लोकांनी शहाणं झालं पाहिजे आणि सद्भावना वृद्धिंगत केली पाहिजे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही। हे सरळ साधं जे समीकरण आहे ते घेऊन आम्ही या सद्भावना पदयात्रेचं आयोजन केलंय। पहलगामचा हल्ला आपण बघितला, त्यामध्ये जसं धर्म बघून मारण्यात आला असा उल्लेख करण्यात आला। मात्र शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे काही नेते असतील यांनी म्हणले की हे चुकीचं आहे म्हणून, काय वाटतं? नाही, हे बघा, पहलगामच्या अनुषंगानं आमची काँग्रेस कार्य समितीने बैठक घेऊन आम्ही सरकारसोबत असल्याचं सांगितलंय। हा अत्यंत अवघड प्रसंग आपल्या देशावर आहे आणि आपण एकसंघ राहून, राष्ट्र म्हणून एक राहून आपण या समस्येकडे बघितलं पाहिजे। तर सर, युद्धाच्या अनुषंगाने दोन फुटलेलं आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान, काय वाटतं एकूण कशा प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे? सरकारच्या सोबत काँग्रेस पक्ष आहे आणि तुर्तास आम्ही महाराष्ट्रातली सद्भावना वृद्धिंगत होण्याच्या अनुषंगानं आम्ही पदयात्रा आणि सद्भावनेचा मंत्र घेऊन चाललोय। तर हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की एकता आणि शांततेचा संदेश देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश्वर पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।